छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, आचार आहेत, ते आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचण्याचा एक प्रामाणिकपणे विचार केलाय आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. खरोखरच रमेशदादा पाटील तुमचं मी मनापासून धन्यवाद देतोय. कारण खूप चांगलं तुम्ही वक्तव्य केलं या स्पर्धेच्या अनुषंगानं आणि खरोखरच आज मनाला मोहित करणाऱ्या या ट्रॉफ्या तुम्ही पाहताय. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले शूरवीर यांच्या ज्या ट्रॉफ्या आहेत त्यांच्या आकृती स्वरूपामध्ये त्या ट्रॉफ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. खरोखरच एक आपल्या मनाला एक चिरकाल आठवण देणारं ते स्मरण आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हा मित्रांनो एकच राजा आपल्या महाराष्ट्राला लाभला आणि महाराष्ट्राचं खरोखरच नंदनवन झालं. निश्चयाचा महावीरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी गणिमांच्या देखता फौजा रणशुरांच्या फुरफुरती बुजा ऐसा पाहिजे की राजा काही पक्षी आणि परमार्थी. तुम्हाला माहित आहे मित्रांनो छत्रपती महाराजांच्या कालखंडामध्ये एक इतिहास होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये एकही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नव्हती. हा इतिहास आहे. परंतु आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही पहा निश्चित सकाळचे वर्तमानपत्र उलटून पहा उघडून पहा एका न एका राज्यामध्ये आपण शेतकऱ्याची आत्महत्या बघतो. आणि खरोखरच आज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आज मालचुंडी गावाचं मी कौतुक करेन. कारण मालचुंडी गावामध्ये मगाशी रमेशदादा पाटीलनं उल्लेख केला की 53 की 54 वर्षाची परंपरा या गावानं जपलेली आहे. मग अखंड हरिनाम सप्ताह असो आपली पायी दिंडी असो मालचौंडी ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी एक पायी दिंडीचा उपक्रम असो त्यानंतर जिल्हा परिषदेचा उपक्रम अखंड हरिनाम सप्ते त्यानंतर नवरात्रोत्सव अनेक उपक्रम आज मालचुंडी गावानं पूर्णपणे राबवलेले आहेत. याचा उल्लेख व्हायला पाहिजे. पहिले 2 बॉल इथे आलेले आहेत आणि फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह करत असताना बॅटच्या वरच्या कडेला लागल्यानंतर बॉल पॉइंटच्या दरम्यान ट्रॅव्हल होतोय. सिंगलनं आता खातं उघडलंय संघाचं. विविधतेने नटलेले हे मालचौंडी गाव म्हणजेच काय एक टायटल वापरलंय स्पर्धेनं. द्यावे तितके धन्यवाद या संपूर्ण मालचौंडी गावाला. त्यांचे सर्व आयोजन कमिटीचे सदस्य असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी घेतलेली अथक मेहनत आणि खरोखरच या स्पर्धेचा लेखाजोखा तुम्ही पाहताय. उल्लेखनीय कामगिरी आज या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहतोय. ड्राईव्ह केलाय लॉंग कॉपला डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे कारण मिड ऑफ आतमध्ये होता. त्याचा फायदा हे दोन्ही बॅटरने घेतलाय. 2 धाबा ते मिळत आहेत. 51 वर्ष आज या पारायणाची परंपरा जपणारं गाव म्हणून ज्या गावाकडे पाहिलं जातं असं आमचे मालचौंडी गाव. खरोखरच आज संत जगद्गुरु तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर यांचे विचार यांचे आचार आज या गावानं जपलेले आहेत. पुढचा बॉल वर द विकेटने ओहो क्रिकेटचा आविष्कार दाखवला. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला 2 क्षेत्ररक्षक धावतात परंतु इथे बॉल शेवटच्या मोमेंटला अडवलाय. तोपर्यंत इथे धावा 3 धावा घेतलेल्या आहेत आणि या 3 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड ते जर पाहिले तर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पारायण दीपोत्सव 16 सुद्धा या गावामध्ये साजरा केला जातो. रिंगण 16 नवरात्र उत्सव त्यानंतर मालचौंडी ते पंढरपूर ही पायी दिंडी 16 सातत्यानं प्रत्येक वर्षी आपण या गावामध्ये साजरा होताना पाहतो. शिवजन्मोत्सव शिवजयंती उत्सव 16 हा 16 सुद्धा याच गावानं पूर्ण केलेला आहे. त्यानंतर तालीम संघ मालचौंडी कुस्तीची परंपरा ह्या गावानं जपलेली आहे. अगदी कुस्तीचं हे गाव म्हणून सुद्धा या गावाला ओळखलं जातं. 30 वर्ष नाटक परंपरा या गावानं जपलेली आहे. त्यानंतर जावली नाट्य पुरस्कार प्राप्त झालेला गाव म्हणजेच मालचौंडी गाव आहे. आज अनेक पुरस्कार आज या गावानं पटकावलेले आहेत. याचाही उल्लेख व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेस पावसाला सुरू होतो श्रावण मासाला सुरुवात होते त्यावेळेस श्रावण मास वार्षिक ग्रंथपूजा सुद्धा या मालचौंडी गावामध्ये केली जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये आता धावा आलेल्या स्कोअर बोर्ड होते आतापर्यंत
8 धावा. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये पॉवर प्ले जास्त फोडता आला नाहीये दोन्ही बॅटरला. त्यानंतर मालचोंडी गावामध्ये पंचकृषीमध्ये जे विद्यालय आहे, जिल्हा परिषद शालाचं शिक्षण, आरोग्य केंद्र मालचोंडी, पशुवैद्यक सेवा सुद्धा या गावामध्ये केली जाते. आणि क्रिकेटमधून वृक्षारोपण आणि वृक्षाचं संवर्धन हा उपक्रम सुद्धा या मालचोंडी गावानं जपलेला आहे. आणि खरोखरच हे टायटल या गावाला सूट होतोय. विविधतेने नटलेलं हे मालचोंडी गाव आहे आणि त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं नवजीवन क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतला दुसरा दिवस. बॉलर तयार. हो, ऑन साइडला घुमवला बॉल, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चालला बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. आणि खरोखरच एक स्लोगन आहे या गावचा, खेळातून एकता आणि अखंडतेकडे. हे स्लोगन आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक युनिटी काय असते, आपण शाळेमध्ये असताना आपले गुरुजी एक धडा शिकवायचे, एकीचे बल. हा आपल्याला प्रत्येकाला तो धडा होता, म्हणजे युनिटी. एकीचे बल काय असते आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून युनिटी आपल्याला पाहायला मिळते. नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबईच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आणि खरोखरच आज श्री कालेश्वरी चषक 2025 हे आयोजन आहे. ओहो, फटका मिसता मॅंग आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक आता रिटर्न जातोय, मागे जातोय. जजमेंट चांगला आणि खूप चांगला झेल तिथे टिपलाय. शॉट कव्हरला दीपकनं खूप चांगला झेल आणि फलंदाज होईल बाद. आणि इथे दीपक साठी त्या झेलासाठी 100 रुपयाचं पारितोषिक साईनाथ कदम यांच्याकडून आलेला आहे. हेच तर मित्रांनो डेडिकेशन असतं. तुम्ही चांगलं काम करा, तुम्हाला शाबासकीची थाप लगेच या मालचोंडी गावाकडून मिळेल. आणि आज कदम सरांना सुद्धा लगेच बक्षीस देण्याचं घोषित केलेलं आहे. दीपक साठी खूप चांगला झेल. अगदी उलट्या दिशेनं झेल घेणं सोपं नाहीये क्रिकेटमध्ये. शेवटपर्यंत बॉलवरती नजर, त्यानंतर रिव्हर्स गेला, रिटर्न गेला आणि तिथे शॉर्ट कव्हरवरून धावत डीप कव्हरच्या दिशेने तो झेल टिपलाय. फलंदाज बाद. आकाश बाद होतोय. नवीन फलंदाज आता राहुल आलाय. ज्या गाभानं सातत्य टिकवलेलं आहे, 51 वर्षाची ही परंपरा, पारायणाची परंपरा, त्यानंतर पारायण दीपोत्सव, अखंड हरिनाम सत्ता. ओहो, व्हॉट अ शॉट. क्रिकेटला तल्लीन करणारा हा फटका. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा पार येतोय. चौकार राहुलच्या बॅटमधून. चला बॉल द्यायचा. बॉल 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे, स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 17. हे फटके दिवसभर बघितलं ना तरी कंटाळा येणार नाहीये. इनसाइड आउट, अगदी लेदरचा फटका. राहुलच्या बॅट मधूनच चौकार आलाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न थ्रू द कव्हर, परंतु बॅटची आतली कडा घेतली. बॉल विकेट किपर हातामध्ये विसावलाय. त्यामुळे धाव आली नाहीये. डॉट बॉलचे होते समाप्ती. टीमची धावसंख्या आहे, स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 17 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचा बॉल शिल्लक अतुल यांचा. ओहो, पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतल्या कडेला लागल्यानंतर बॉल मात्र खेळपट्टीवर विसावला. इथेही डॉट बॉल. लगातार 2 चेंडू इथे अतुलनं डॉट टाकलेत. डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे, स्कोर बोर्ड होते आतापर्यंत घरात घर बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 17.
एक गडी बाद 17. आज या स्पर्धेच्या अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी आज या स्पर्धेच्या वतीनं खूप चांगल्या ट्रॉफीज ठेवण्यात आलेल्या आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचले पाहिजे. तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी 164 किल्ले बांधले आणि 111 किल्ले जिंकले. इतिहास आहे. सर्वांचा पोशिंदा म्हणून राहिलेले आपले राजे शिवछत्रपती महाराज. ओव्हर नंबर 3 निलेश आलाय. पहिलाच बॉल बिग हिट केलाय, उडवलाय लॉंग ऑनच्या वरून, ढगात लाइटिंग आणि बॉल वरती केली. जोरदार फायटिंग. प्रसादच्या बॅट मधून एक मोठा धमाका आलाय, षटकार. आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती वाढली जाते. 22 23 धावा, माफ करा. 17 नंतर 6 23, माफ करा. 23 ऑन बोर्ड. हाफ ट्रॅकर अगदी हापाम चाप केला बॉलला. दुसरा बॉल सुद्धा बिग हिट त्याच पद्धतीनं टोलवलाय. टायमिंग प्रॉपर आणि बॉलला केला हवाई सफर. बॉल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो प्रसादच्या बॅट मधून. अगदी हातोडात टाकतो बॉल वरती प्रसाद. निलेश वरती पलटवार, आक्रमण, काउंटर अटॅक. आणि या 6 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्ड ते रन आहेत 29 धावा. 29 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना निलेश वरती आक्रमण. खूप चांगली बॅटिंग, बॉटम एंडचा चांगला वापर करतो प्रसाद. पोझिशन चांगली आहे आणि लवकर रिॲक्शन तो दाखवतो बॉल वरती. ओहो, सेन्सिबल क्रिकेट पहा. बॅकफुटला जात असताना फक्त डेलिकेट टच केलाय. ढकलला बॉल पॉइंटच्या दरम्यान. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक आला बॅकअप साठी, तोपर्यंत 2 धावा ते मिळत आहेत प्रसादला. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. म्हणूनच मित्रांनो मी सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला होता, क्रिकेटमध्ये फक्त शक्ती वापरून चालत नाहीये, तर युक्तीचा कधी कधी वापर करावा लागतो. आणि इथे युक्ती लढवली प्रसादनं. बॉलची लाईन पाहिली, बॉलची मेरिटची लाईन पाहिली, बॅकफुटला गेला आणि त्यात फक्त डेलिकेट टच केलाय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 31. ओहो, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. प्रचंड वेगाने बीट केलं मी म्हणे निलेशला, प्रसादला. आणि बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. आता हलकस कमबॅक होतोय निलेशचं या ओव्हर मध्ये. कारण पहिले सुरुवातीचे 2 बॉलवरती 2 षटकार, त्यानंतर 2 धावा, म्हणजे 3 बॉलवरती त्यानं 14 धावा खर्च केल्या. परंतु 4था बॉल आला डॉट. ओहो, बॅकफुटला जाऊन अप्पर कट केलाय. खूप चांगला फटका. आता बॉल जाईल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडेच. धावा मिळतील 4. प्रसादच्या बॅट मधून येतोय हा खणखणी चौकार. प्रसादची बॅटिंग पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण इंटरनॅशनल मॅचचा आनंद घेतोय घरी बसल्या. भारतीय टीमचा एखादा विराट कोहली या क्रीडांगणामध्ये खेळतो आणि काय मैदानाच्या चहूबाजूला काय फटकेबाजी आहे. कधी आक्रमण, कधी संयम, टेम्परामेंट या शब्दाला खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये. संयम दाखवतोय, सेन्सिबल क्रिकेट तो खेळतोय, शक्ती लढवतोय, परंतु युक्ती सुद्धा वापरतोय. आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती. 35 ऑन बोर्ड. फुलर लाईनचा बॉल हलकासा डाबा पाय आतमध्ये आणला आणि फ्लिक केला बॉलला. मनगटी फटका ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल मात्र मिळते आणि सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते 1 गडी बाद 36. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये 19 धावा खर्च केल्या निलेशनं. एकही सफलता त्याला प्राप्त करता आली नाहीये. 3 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक आता थोडासा झालाय मैदानामध्ये. आणि 36 ला 1 सध्या परिस्थिती आहे. घरात घर
या टीमची पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. रणजित आला शेवटचं षटक टाकण्यासाठी. रणजित बॉलिंग साठी तयार. सामना करतोय प्रसाद. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिड विकेटचा फेकी केली जाईल. फक्त एकच रन आउटची संधी आहे. इथे काय घडलं जात आहे. प्रसादनं प्रयत्न केला परंतु तो स्किड झाला त्यामुळे थांबला आणि इथे रन आउटचा धक्का. राहुल परतलाय मैदानाच्या बाहेर. विशाल आला बॅटिंग साठी. फुलरलीचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसलाय. गती काढली होती परंतु पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. गणेश बाबिस्कर जे घाटकोपरचे आहेत ऍज अ पंच म्हणून त्यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 38 धावा 38. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आता स्ट्राईक रोटेट झालेले आहे. एकच धाबावरती समाधान आणि या सिंगलना टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 रन आहेत 39. काही 2 दिवसापूर्वीच ISPL चा ऑप्शन संपन्न झाला. इंडियन स्टेट प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये ऑप्शन मध्ये भरपूर रकमेच्या बोली आपण पाहिल्या. आता टेनिस क्रिकेटला सुद्धा सुगीचे दिवस आलेले आहेत. मग सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला विजय पावले. आज सांगली जिल्ह्यातील मांगले गाव एक छोटस गाव आहे. त्या गावातून येणारा हा खेळाडू आज टॉप 10 मध्ये म्हणजे नंबर 1 मध्ये तो बोली ठरला होता. 32,50,000 या रकमेची बोली आणि ते कॅच इटचा कॉल आहे. थर्ड मॅन ला भेट झालाय. झेंड्रॉप सोड प्राइस त्याची ठरली होती 32,50,000. माझी मुंबई या टीम कडून तो आपल्याला या सीझन 3 मध्ये ISPL च्या खेळताना दिसेल. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती अभिषेक कुमार दलोर म्हणजेच सर्वांचा लाडका करणमाला 26,65,000. तो ही माझी मुंबई या टीम कडून आपल्याला खेळताना दिसेल या वर्षीच्या हंगामामध्ये. हो लेग स्टिकला धडकून जाणारा बॉल अगदी शफल झाला होता. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर ती जाणीव नव्हती आणि मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि पुढच्या दरवाजातून चोर घुसला आणि मागचा दरवाजा फोडला. एसटी वाकवली लेग स्टिक आणि फलंदाज बाद. क्लीन बोल्ड.
तर इथे 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 41 धावा. 41. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. नवजीवन क्रिकेट क्लब मालचुंडी आयोजित ही स्पर्धा कालेश्वरी चषक 2025 आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या घटकानं या स्पर्धेला खूप चांगले सहकार्य केलेले आहे त्या संपूर्ण घटकांचं मी शेतशः आभार व्यक्त करतोय. खास करून आपल्याला या क्रीडांगणाच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो प्रेझेंटेशन बॉक्स म्हणजे टॉस्क बॉक्स बनवलेला आहे आणि तो आम्हाला पुरस्कृत केलेला आहे इलाटेड बायोमेड फार्मा केमिस्ट अँड ड्रगिस्ट च्या उद्योजक आहेत सौभाग्यवती सारिका मनोज कदम मॅडम यांच्या माध्यमातून ते प्रेझेंटेशन बॉक्स पुरस्कृत केलेला आहे. आमचे मनोज कदम व्यासपीठावरती आहेत त्यांचे पती आणि खूप चांगलं सहकार्य आज ते फार्माच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये देत आहेत. खूप चांगलं काम ते करत आहेत. त्यांचंही मनपूर्वक आभार. कारण ते प्रेझेंटेशन बॉक्स मगाशी आपण गेलो होतो टॉस्क बॉक्स या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि इलाटेड बायोमेड फार्मा जे क्रेमिस अँड ड्रगिसची जी फार्मा कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून हे प्रेझेंटेशन बॉक्स पुरस्कृत केलेले आहेत. त्यांच्या धर्मपत्नी ज्या उद्योजिका आहेत फार्मा कंपनीच्या सौभाग्यवती सारिका मनोज कदम मॅडम यांच्या माध्यमातून ते पुरस्कृत केलेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया बॅक टू द क्रिकेट मैदानामध्ये. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 41 धावा. 41. रोहन षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी तयार आहे. ओव्हर पिच बॉल उडवला डाऊन दी ग्राउंड परंतु लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय. खूप चांगला झेल तिथे लॉंग ऑनला अभिकडून टिपण्यात आला आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय VCC करंजे टीमच्या विरोधामध्ये. घरात करूया टीमला धक्का क्रमांक 4. विशाल परतलाय. फटका तर चांगला होता परंतु या फटक्यामध्ये इलिव्हेशन जे पाहिजे होतं ते इलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये आणि चांगला झेल तिथे लॉंग ऑन रिझल्ट मध्ये टिपण्यात आलाय. फलंदाज होईल बाद. टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती. 4 गडी बाद 41. अजूनही या इनिंगचे जर पाहिले तर 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन फलंदाज बॅटिंग साठी चेतन. ओहो इथेही कॅचिटचा कॉल आहे परंतु तिथे स्वतःच्या फॉलथ्रोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल घेता आला नाहीये. झेल सोडण्यात आला तोपर्यंत 2 धावा चेतनच्या बॅट मधून कंप्लीट झाल्यात. 2 रन आपलं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 43. 43 ऑन बोर्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओहो इथे स्विंग इन मिस. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या चेतनला बीट केलंय गोलंदाज रोहन. आता या इनिंगचा या डावातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 43. 43 ला 4 सध्या परिस्थिती आहे या मॅच मध्ये. घरात घर या टीमची. ओहो पुन्हा एकदा स्विंग इन मिस. चांगली गोलंदाजी चेतन यांची. चेतनच्या विरोधामध्ये रोहनची. लगातार 2 चेंडू रोहननं डॉट टाकल्यात आणि डॉट बॉलनं पहिला डाव इथे संपलाय आणि पहिला डाव संपत असताना पहिल्या सर्वांमध्ये बॅटिंग करत असताना घरात घर या टीमने धावा बनवल्या. 4 गडी बाद 43 आणि सेकंड इनिंग मध्ये 44 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे VCC करंजे या टीमला. 44 टू बीन.
चला वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नवजीवन क्रिकेट क्लब मालसोंडी आयोजित श्री कालेश्वरी चषक 2025 पर्व क्रमांक 3 आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक घटकानं खूप चांगलं सहकार्य केलंय. मी मगाशीच उल्लेख करत होतो. इलाइट बायोमेड फार्मा टुडे नॉट टुमारो हे त्यांचं स्लोगन आहे. आमचे मनोज कदम सर इथे उपस्थित आहेत आणि खरोखर त्यांच्या ज्या इलाइट फार्माचे ज्या उद्योजक आहेत सौभाग्यवती सारिका मनोज कदम मॅडम यांच्या माध्यमातून प्रेझेंटेशन बॉक्स पुरस्कृत केले, त्यांचंही मनपूर्वक आभार. त्यानंतर ज्या ज्या घटकानं या स्पर्धेमध्ये खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे त्याच दरम्यान राजूआबा शेलार रांजणे साहेबांच्या अगदी निकटवर्ती आहेत. राजूआबा शेलार त्यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे पुरस्कृत केलं होतं श्री ज्ञानदेवजी रंजने साहेब जे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे. आणि आबांचा सन्मान करण्यासाठी मी रमेश कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आबांचा यथोचित सन्मान इथे करायचा आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही स्पर्धेची उलक आहे आणि आबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला 44 धाबांचं लक्ष आहे मॅच मध्ये आणि 44 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे. टीम बीसीसी करंजे या टीम कडून सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये दाखल झालेली आहे. रणजित आणि त्याच्या जोडीला दीपक, स्ट्राईकला रणजित, नॉन स्ट्राईकला दीपक आणि बॉलिंग ट्रॅक वरती फार एंड कडून पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय आकाश. आकाश आला बॉलिंग साठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये एक बॅकवर्ड पॉइंट आहे, एक शॉर्ट कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर नाहीये, मिड ऑफ ठेवण्यात आलाय 30 सर्कलच्या आतमध्ये. ऑन साइडला मिड ऑन नाहीये, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. डीप मध्ये एक लॉंग ऑन आणि डीप मध्ये एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला बॉल बीमर घोषित केलाय, फुलटोस बॉल फिश टाय आणि इट्स बीमर. नो बॉलचा इशारा आलाय पंचाकडून. पुढचा बॉल आहे फ्री हिट. अवंतर स्वरूपानं संघाचा श्री गणेशचा झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात, टीमची धावसंख्या स्कोर बुडती. एक फ्री हिटचा बॉल आहे, बॅकफुटला जाऊन उडवला, अप्पर कट केला पॉइंटच्या दरम्यान, बॉल सीमारेषा पलीकडे, 4 रन चौकार. रणजितच्या बॅट मधून चौकार आलाय. चौकारानं खातं उघडलंय रणजितनं आणि टीमची धावसंख्या आता पोहोचवली 5 या आकड्यावरती. 44 धाबांचं लक्ष आहे. 30 चेंडू 44 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. सामना सोपा आहे परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीम कडे सुद्धा क्षमता आहे. जर विकेट आल्या, डॉट बॉलचा पर्सेंटेज आला तर सामना बनू शकतो. ओहो, थ्रू द कव्हर मिड ऑफच्या वरून बॉलला उडवलाय, लॉंग ऑफ क्लिअर करणारा येतोय रणजितच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सर्वच मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तुम्ही आम्हाला आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेसाठी दिलात, तर तुमचं आम्ही नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. काय फटका, अगदी मेरिट बॉलच्या लाईन वरती बॅकलिप पोहोचवली आणि मिड ऑफच्या भरून एक चांगला फटका खेळलाय रणजितनं. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गती काढली होती या बॉल वरती, बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 9.
तीन बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9. आता ओव्हर नंबर 1 मध्ये आकाश पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुल केलाय. गॅप मधून बॉल अगदी गॅप शोधली आणि मिड विकेटला क्लिअर करणारा वन बाउन्स ओव्हर द रोप. पुन्हा एकदा रणजितच्या बॅट मधून येतो तिसरा चौकार. चांगली बॅटिंग करतो मैदानामध्ये. बॅकफुटला जात असताना पुलचा हापाम पुल फटका मिड विकेटला क्लिअर केलाय. आपले चांगलाच फोडलाय मी म्हणेन रणजितनं या ओव्हरचा. ओहो सेन्सिबल क्रिकेट फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका ऑन साइडला टर्न केलाय. सिंगल न स्ट्राईक रोटेट केलेले आहे. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. तुम्हाला सगळेच फटके मारायचे नाही आहेत क्रिकेटमध्ये. एखादी एक रन काढली चिकी रन काढल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली तर मात्र गोलंदाजाला भरपूर अडथळे येतात पुढचे बॉल टाकण्यासाठी. हेच केलं रणजितनं. आता स्ट्राईक वरती दीपक लहानला ज्याला खातं उघडायचं आहे मॅच मध्ये. बॅकफुटला जात असताना थ्रू द कव्हर वॉट अ स्ट्रोक आणि बॉल चालला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दीपकनं सुद्धा चौकारानं खातं उघडलंय आणि या चौकारानं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा अखेर स्कोरबोर्ड होती 18. चांगलाच पॉवर प्ले फोडलाय. पॉवर प्लेचा चांगलाच फायदा रणजित आणि दीपकनं उठवलाय. 18 धावा वसूल केल्या. आकाशच्या विरोधामध्ये आता ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय बॉलिंग साठी चेतन. 44 धावांचं लक्ष होतं. 18 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये म्हणजे एक पकड निर्माण केली. बॅकफुटला जात असताना एक दिशा दिली कव्हरच्या क्षेत्रामध्ये. इथेही करा फिल्डिंग आणि आता बॉल निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. तिथेही करा फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. रणजितला आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 20. अजूनही 24 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बॅकफुटला जात असताना पुल केला पॉवरफुल आहे आणि वन बाउन्स ओव्हर द रोप रणजितच्या बॅट मधून खणखणीत चौकार. दोन्ही बॅटरला घाई आहे असं वाटतंय. 24 धाबा झालेत म्हणजे अजूनही 20 धाबांची आवश्यकता आहे. सामना लवकर संपेल. विकेट्स घ्याव्या लागतील. सामना बनवायचा असेल मॅच मध्ये आणायचा असेल तर विकेट घ्यावे लागतील. फुलटोस बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. कार्पेटच्या सारे चेंडूला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडीशी फंबलिंग होते त्यानंतर एक धाव मिळेल. आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 25. ओहो फुलटोच स्विंग केला बॉलला आणि बॉल बरोबर स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. 6 रनसाठी षटकार आणि कदम सरांकडून 100 रुपयाचा पारितोषिक आला या फलंदाजासाठी दीपक साठी ज्यानं आता नुकतेच षटकार मारलाय ताजा तवाना. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 31 धावा 31. ओहो आणखीन एक बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसलाय. बॅटची आतली कडा घेतली बॉल भिसावला. इथे धाव आली नाहीये. 25 धावा 29 धावा झालेत. 31 माफ करा 31. आणखीन एक चांगला फटका गॅप मधून निघून चालला बॉल क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन दीपकच्या बॅट मधून आणि या 4 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या 35. सामना लवकर संपलाय. 35 धावा लवकर संपेल असं वाटतंय पण इथून धावा करायच्या अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 35 धावा झाल्या. 44 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. बीसीसी करंजे या टीमनं अजूनही विकेट गमावलेली नाही. पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी करत असताना दीपक आणि रणजित एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली. खास करून सुरुवात चांगली केली. पहिलं पॉवर प्लेचं षटक चांगलं फोडलं. तिथे 18 धावा वसूल केल्या त्यामुळे हा सामना सोपा झालाय. ऑन दी एफ करण्याचा प्रयत्न मिस्तामिंग स्टोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक
एकच धाव मिळताना दिसेल दीपकला. आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 36, म्हणजे अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. फुलटॉस लॉक करण्याचा प्रयत्न परफेक्ट झाला नाही आहे टायमिंग, परंतु डीप मध्ये स्कोअर लेग क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा इथे मिळतात आणि या 2 रन त्या टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 रन आहेत 38, म्हणजे 6 धावांची आवश्यकता आहे. 6 धावा दूर आहे विजयापासून. 16 बॉल्स आणि ते लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक बीट झालाय, विकेट किपर बीट झाला आणि बॉल आता सीमारेषा पलीकडे चाललाय की काय बघूया. आता सामना चौकार येतोय, पंचांचा इशारा येतोय चौकार, म्हणजे अजूनही 2 धावा दूर आहे. बॅटला बुरच झाला बॉल, त्यामुळे खात्यामध्ये जातील बॅटरच्या रन. ओहो, बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडासा बॅटरसाठी खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, त्यामुळे धाव येणार नाहीये. हलकासा कमबॅक, फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. चला लगेच टॉस साठी यायचं आहे. गवडी संघ, गवडी टीम, आपण टॉस साठी लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. हो, ऑन साइडला खेळलाय, 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? चला, इथे दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट करत असताना हा सामना मात्र जिंकलेला आहे. 10 गडी राखून 10 विकेटनं बीसीसी करंजी या टीमने सामना जिंकला. वेल प्लेड, अभिनंदन टीम. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आपण घोषित करूया आणि त्यानंतर गौडी टीम आणि बीसीसी करंजी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. आजच्या दिवसातला मला तर वाटते शेवटचा सामना आहे. कदम सर, शेवटचा ना?